नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत चुरमुऱ्याचा चिवडा बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, ही साधारण 4 वाट्या चुरमुरे आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य लसूण, कढीपत्ता, मीठ, हळद, जिरे, मोहरी, शेंगदाणे आणि पिठी साखर आणि शेंदेलो। सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ। तेल न टाकता शेंगदाणे सगळ्यात आधी भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे बघू शकता छान भाजून झालेत। आता आपण हे शेंगदाणे चुरमुऱ्यात टाकूया। आता दोन पळी तेल घेतले मी। आता आपलं तेल छान तापलंय। त्याच्यात टाकूया जिरे, मोहरी, जिरे, आणि कढीपत्ता, लसूण, आणि लसूण छान तेलात फ्राय करून घेऊ। कढीपत्ता आणि लसूण तेलात छान फ्राय झालाय, तुम्ही बघू शकता। आता तेल आणि कढीपत्ता टाकून घेऊया। चिमूटभर हळद, थोडीशी पिठी साखर, चवीनुसार मीठ, हे छान मिक्स करूया आपण। भाजलेल्या ह्या पण टाकूया ह्याच्यात। आता आपला चिवडा छान मिक्स झालेला आहे। ह्याच्यात आपण घालणार आहोत फरसाण, ती मगाशी दाखवलं नव्हतं। बाहेर छान आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि शिवम म्हणला की मम्मी काहीतरी चटपट खायला कर, म्हणून शिवमसाठी हा चिवडा बनवलेला आहे। हो की नाही शिवम? हो हो। मम्मीच्या हातचा चिवडा खूप छान लागतो। हा आपला चिवडा तयार आहे आणि आता मी चहा बनवणार आहे। आपला चहा आणि चिवडा तयार आहे। कशी वाटली रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि हाईप करायला विसरू नका। बाय।